श्रीमद्भागवती कथा कथयतः आनन्दसन्दोहे लोके रोचकीनां मनोरुचिकरः श्रोत्रास्तु सत्कौतुकः यशासन्नत भूपति सुरपतिः कृष्णकथानायकः कश्येयं कविगैरवदुतिकरः शान्द्रीवनो रोचते यद्वक्त्रामलचन्द्रमण्डलकलः धारासुधाम्भो भक्तिश्री सुरतिपदामृतिहरा भक्ति सदा नूतनः संवेत्कल्पलता समस्तफलदा स्वानन्द्रचन्द्रासदः श्रीमच्चक्रधरा परात्परतरम् तं नौमि मायापति गोपालकृष्ण भगवान की जय। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारी ही आपली श्रीमद कृष्ण कथा कथयता आनंद संदोहिनी आनंद निर्माण करणारी श्रीमद कृष्ण कथा सांगणे म्हणजे आनंदाचा झरा आहे। न आवडणाऱ्यांनाही आवडत असणारी प्रेमामध्ये पाडणारी ती म्हणजे कृष्ण कथा आहे आणि न आवडणाऱ्यांना तर त्या कृष्ण कथेचं कौतुक आहे। सज्जन हो जिच्यापुढे राजे नतमस्तक होतात ना असा देवांचा पती भगवान द्वारकानाथ गोपाल कृष्ण त्या कथेचा नायक आहे। जसं आपण एखादा सिनेमा पाहतो ना त्याच्यामध्ये नायक असतो का नाही, खलनायक नायक, तसं या भगवत कथेचा नायक कोण आहे तो गोपाल कृष्ण आहे। आणि कविरूपी सफेद कमलांना तेज देणारी श्रीमद भागवत कथा कोणाला बरे आवडणार नाही, सगळ्यांना हवेशी आणि त्याच्या प्रेमामध्ये पाडणारी ती कृष्ण कथा आहे। काल आपण अनेक कथा श्रवण केल्या, सत्यभामा आणि रुक्मिणीतला फरक पाहिला। देवाला आपलंस करणारी सत्यभामा आणि देवाच्या अधीन होणारी ती रुक्मिणी। म्हणून देव सांगतात की माझ्या अधीन व्हा, देवासी पढे तयापासी देव पढे ते निके। आपण देवाच्या अधीन झालं पाहिजे, आपण तिला पाहिली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज आपल्या या कृष्ण कथेचा शेवट आहे, उत्तरार्ध आहे, समाप्ती काल आहे। उद्या आपल्या सप्त्याचा काल आहे आणि आज आपल्या कथेचा काल आहे। ज्यावेळेस नदी कुठे जाऊन मिळाल्यानंतर पूर्णत्वाला पाऊस पोहोचते, नाल्याला का समुद्राला, तिचं पूर्णत्व समुद्र आहे। ज्यावेळेस नदी समुद्राला मिळते ना ती पूर्णत्वाकडे जात असते। ज्यावेळेस आम्ही घर बांधतो, त्याचा बेस बनवतो, स्लॅब टाकतो, एखादा मंदिर बनवतो, तोपर्यंत ते पूर्ण नाही, शिखर होतं तोही पूर्ण नाही। ज्यावेळेस त्याच्यावर कळस बसतो ना
त्यावेळेस ते मंदिर पूर्ण होत असतं, लक्षात घ्या. तसा शेवट ज्यावेळेस कथेचा असेल, सप्त्याचा असेल, तो काल्याने होत असतो. आम्हाला माहित नाही, आम्हाला एवढंच माहित आहे फक्त की कुठेतरी एक मटकी बांधायची, त्याच्यामध्ये लाया टाकायच्या, दही टाकायचं, फोडायचं, काला झाला आम्ही म्हणतो. नाही माणसा, काला त्याला म्हणतात की विचाराचा काला असावा, आचाराचा काला असावा, विषमता नष्ट करणारा काला असावा, लक्षात घ्या. काला म्हणजे सामावणे. जसे लाई दह्यामध्ये सामावते, एक कलर एक रूप होऊन जाते, ती म्हणत नाही. त्या लाईचं प्रतीक ते की त्या लायामध्ये दही आत जाऊन बसतं, त्याला सामावणं म्हणतात. आम्हाला तर घरामध्ये एक माणूस आला तर तो सामावत नाही, बसमध्ये बसलो तर आम्ही जागा देत नाही. आमच्या विचाराचा कुठं काला झाला? नैतिकतेचा, विचाराचा, विषमतेचा, जाती जातीयचा काला झाला पाहिजे, हे आम्हाला काला शिकवतो. काला हे शिकवतो. हे उत्तम नाही, हा आधम नाही, ह्या जातीचा नाही, तो त्या जातीचा नाही, आम्हाला काला हे शिकवतो. एका अरण्यामध्ये एक पर्णकुटी होती. 2 माणसं त्या पर्णकुटीमध्ये बसलेले आहेत महाराज. जोराचा पाऊस चालू होतो, छानपैकी झोपलेले आहेत. झोपलेले असताना पाऊस सुरू झाला, वाटाने 2 वाटसरू जात होते. पाहिलं कुणीतरी पर्णकुटी आहे, तिथे जाऊ पाहिलं तर 2 जण झोपलेले त्या पर्णकुटीमध्ये. आवाज दिला, त्यांनी सांगितलं या ना, या आतमध्ये या. पण चौघाला कसं झोपता येईल? काही नाही, आपण बसू. 2 झोपण्याची जागा होती पर्णकुटीमध्ये, आता 4 जण आरामशीर बसलेले आहेत. झोपलेले होते ते मांडी घालून बसले, बसू आपण. रात्रीचे 12 वाजले. पुन्हा 4 जण रस्त्याने जात होते, पाऊस जोराचा चालू होता. पर्णकुटी पाहिली, डोकावून पाहिलं, जागा मिळेल का? या या. अरे पण तुम्ही बसलेले आहेत, आम्ही 4 जण आहेत. काही नाही, आम्ही बसलेलो आहेत ना, आपण उभा राहू. 4 जण बसलेले, आता पर्णकुटीमध्ये 8 जण झालेले आहेत, लक्षात घ्या. आता रात्रभर आपण उभा आहेत, पुन्हा 4 जण रस्त्याने जात होते. बसण्याला जागा नाही, फक्त उभा राहण्यापुरती पर्णकुटीमध्ये जागा होती. जोराचा पाऊस चालू होता. डोकावून पाहिलं, आत येता येईल का? जागा कुठे? पण सांगितलं या ना, आपण एका पायावरती उभा राहू. जिथे 2 माणसं सामावत होते ज्या पर्णकुटीमध्ये, तिथे 16 माणसं एका पायावरती उभा राहिले. ह्याला काला म्हणतात, सामावणे म्हणतात, लक्षात घ्या. सामावता आलं पाहिजे, त्याला काला म्हणतात. माझ्या जगाच्या मालकाने द्वारके आपल्या यमुनेच्या काठावरती ज्यावेळेस काला केला ना, ब्राह्मणाचा सुबल होता, त्याच्या कढीचा स्वीकार केला. अतिशय प्रिय मित्र असणारा मधुमंगल, मधुमंगलाची कढी माझ्या भगवंताने स्वीकार केली. देव म्हटले आज मला तुझ्या हातचं खायचंय. पळत गेला आईकडे, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं घरामध्ये. वापस आला, डोळ्याला पाणी. काना, तुझी मैया मला रोज माकन खाऊ घालते रे, आज माझ्याकडे घरी काही नाही. आई बघ ना, माझ्या कानाला काहीतरी द्यायचंय. एक बाशी कडी होती, ओ शिळी कडी होती, शिळी. ते मडक असणार ती बाशी कडी आणली. विचार मनामध्ये होता, माझ्या लालाला देऊ का नको? उष्टी शिळी कडी आहे, तो रोज माकन खाणार आहे. पण तो सर्वज्ञ हो, त्याने जाणलं. तो म्हणतो आपला मधुमंगल येत नाही, सुबल तोष पहा. भीत भीत आला मधुमंगल आणि एका वृक्षाच्या झाडाच्या आडुंबी उभा राहिला. तोंडामध्ये कडी घेतली, स्वतःच पेला. कशी देऊ माझ्या देवाला, उष्टी मित्राला कडी? स्वतःच ती कडी घेतली. लाला म्हणतो पहा. जवळ पाहायला जातात तेवढ्यामध्ये मडक फेकून दिलं. त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती मडक फुटलं. तोंडामध्ये ती उष्टी कडी गाल फुगल्याले येत. लाला जवळ मधुमंगल सांग कडी आणली का?
करायला लागला तो. काहीच नाही काना, तुझ्या तोंडामध्ये काय सांग लवकर. गाल फुगलेले होते. जशी माझ्या कानाने लालाने जोराने बुक्की मारली ना गालावरती, जशी कढी उडाली ना, तर कानाच्या तोंडामध्ये तोंडातली उष्टी. काहीच भेदभाव नाही, याला काला म्हणतात. गवळीयाची ताक पिरे, गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे सागरी, कोण पोरे सागरी, कोण पोरे सागरी. गवळ्यांचे सुंदर ताक कपी, गवळ्याचं उष्ट ताक भगवंतांनी त्या ठिकाणी प्राशन केलं. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा नातोबा नावाचा लहान बालक असणारा तो देवाला बोरे आणायचा उष्टे. गोडे का कसा आंबट पायचा, अर्ध खायचा, घेऊन आला भिंगारला नगरजवळ. देवाने उष्टे बोरे खाल्ले नातोबांशी, लक्षात घ्या. बाईसा म्हणते, नाथो अरे देवाला तू उष्टे बोरे खाऊ घालतोस, तुला काय आहे का? त्यावेळी स्वामींचं वाक्य, स्वामी म्हणतात, बाई भावाशी उशिटा ऐसा काही भाव असे. भाव जर असेल ना तर उष्ट काहीच नाही, ह्याला काला म्हणतात, लक्षात घ्या. यमुनेच्या काठावरती ज्यावेळेस गोपाळ आले ना, हातामध्ये भाकरी धरली. ही कोण्या समाजाची भाकरी नाही, काही नावे का? बाजरी म्हणते का मी मराठ्यांची? मी लिंगायत समाजाची म्हणते का? मी मातंगाची म्हणते का? सगळेच तर तिला खातात ना. जिथे सगळेच ज्याला खातात ना, एकत्र केल्या जातात ना, ती मानव संप्रदायाची नाही, ती वैष्णव संप्रदायाची नाही, ती नाथ संप्रदायाची नाही, लक्षात घ्या. या सगळे जण या काला केला, एका पात्रात खाल्लं, लक्षात घ्या. जिथं भेद नाही ना त्याला काला म्हणतात. माऊलींच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं ना, माऊली म्हणतात, गाईची तृषा हरो का व्याघ्रा विष होऊनी मारो, ऐसे काहीच नेणे जे वसुधा जीवे. वसुधा ऐसे काहीच नेणे जे तोये, जैसे तोये म्हणजे पाणी. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की पाणी असं कधी करतं का हो माऊल्यांनो? तर वाघ आला तर त्याची तान भागवायची, गाय आली तर त्याची तान भागवायची, वाघ आला तर त्याची तान भागवायची नाही. असे करतं का कधी पाणी? करत नाही ना. मग तू त्या पाण्यासारखा हो. पुढे जाऊन सांगू पुन्हा माऊलींच्या भाषात, उत्तमा ते धरीजे आधमा ते आविरजे, ऐसे काहीच नेणे जे वसुधा जीवी. वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी अशी करते का हो
की मी श्रीमंत माणसाचा भार सहन करेन आणि गरीब माणसाचा भार सहन करणार नाही. पृथ्वी म्हणते का असे कधी? हा या समाजाचा आहे आणि हा ह्या समाजाचा आहे अशी पृथ्वी कधी म्हणते का? म्हणते का मावल्यांनो? हा मानवाव संप्रदायाचा आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा आहे, पृथ्वी म्हणते का कधी? मग त्या पृथ्वीसारखा हो. खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षो दे जैसा. झाड असतं, वृक्ष असतं, ते कधी म्हणतो का की मी तुम्हाला सावली देईन आणि तोडणाऱ्याला सावली देणार नाही, असं झाड म्हणतं का? तुमच्याकडची झाडं म्हणता का मावल्यांनो? हा, सगळे आपण शेतकरी आहोत. माऊली म्हणतात ना तरी इक्षुदंडू, पाळी तया गोडू आणि गाळी तया कडू. सगळे शेतकरी आहेत. ऊस असा कधी करतो का तुम्ही लावलाय म्हणून तुम्हाला गोड रस आणि जे तोडायला येतात त्यांना कडू रस, असा करतो का ऊस? करतो का तुमच्या इकडचा? बोला, करतो का? नाही ना. मग त्या रसासारखं व्हा, त्याला काला म्हणतात. याच्यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही. काला माझा विषय नाही, पण कथेचा काला आहे म्हणून काला कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलं. हे शिकता आलं पाहिजे. नुसतं मटक्या फोडायच्या नाहीत, सामावता आलं पाहिजे, विषमता नष्ट करता आलं पाहिजे. तेल्याच्या घरामध्ये माझ्या श्री प्रभू बाबांनी गाडग्यामधली भाकर खाल्ली. ती माय म्हणते, बा श्री प्रभू बाबांना तुम्हाला वाळीत टाकते, आम्ही तेल्याचे माणसं. श्री प्रभू बाबा म्हणतात, नाही, स्वतः त्या मातंगाच्या घरामध्ये जाऊन लाडू खाल्ले माझ्या श्री प्रभू बाबांनी. ह्याला काला म्हणतात, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही असं बनताल ना, म्हणून एकमेव जगाच्या पाठीवरती मानवभाव संप्रदाय, कोण्याही समाजाचा माणूस तुम्हाला पाहायला मिळेल. साळीचा असो, कुंभार असो, वंजाऱ्याचा असो, माळ्याचा असो, लिंगायत समाजाचा असो, वैष्णव संप्रदायाचा असो, मराठ्याचा असो. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगी चित्ता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगी चित्ता कोणाची. लहान थोर सगळेच्या इथं भेदभाव नाही, लक्षात घ्या. याला काला म्हणतात. म्हणून देवाकडे जाण्यासाठी अनेक रस्ते सांगितलेले आहेत, अनेक. माणसा, तुझ्याकडे धन आहे ना, तुमच्याकडे पैसा आहे ना, मग त्या पैशाच्या माध्यमातून कुठेतरी पंगत करून, क्रियापाणी करून, सप्त्यामध्ये पंगत देऊन, अन्नदान करून तुम्हाला देवाकडे जाता येत. मग एखादी आजी प्रश्न विचारेन मला, बाबा आमच्याकडं तर पैसा नाही, धन नाही, आम्हाला पंगत करता येत नाही, मग आम्हाला कसं देवाकडे जाता येईल? चिंता करू नको आजी, माय तुलाही देवाकडे जाता येतं. कसं? त्याला दास्य भक्ती सांगितली. तुझ्याकडे पैसा नाही ना, तू काहीच करू नको, इथं सप्त्यात ये, झाडून घेण्याचं काम कर, साधू संताला वाढण्याचं काम कर, पंक्तीला वाढण्याचं काम कर, तुलाही देवाकडे जाता येईल. एखादी थकलेली आजी विचारीन, महाराज मला तर चपात्या करता येत नाहीत, मला झाडता येत नाही, माझं कंबर काम करत नाही, मला कसं देवाकडे जाता येईल? अगं तुलाही देवाकडे जाता येतं, काहीच करू नको, तू फक्त इथं येऊन बस, हातामध्ये माळा घे आणि त्या भगवंताचं जप कर, नामस्मरण कर, तुलाही देवाकडे जाता येईल. लक्षात घ्या, किती रस्ते सांगितले माझ्या देवाने. सगळ्यालाच तर रस्ता सांग. कुणी श्रवण भक्ती करा, कुणी स्मरण भक्ती करा, कुणी दास्य भक्ती करा, प्रत्येकाला देवाकडे जाता येतं. अनेक रस्ते. मग एखाद्याला असा गर्व होईल की पैशाने देवाकडे जाता येतं. कालच आपण पाहिलं, पैशाने देव विकत घेता येत नाही. पैसा असू द्या, क्रिया करा, पण त्या क्रिया करत असताना त्याच्या मागे तुमचा भाव पाहिजे. करोडोची संपत्ती आहे, पैसा आहे, अमाप धन आहे, पण भाव नसेल तर तिथं देव नाही. मनी नाही, भाव आणि देवा मला
वडापाव का पाव? भक्ती भाव नसे हृदयात, त्यासी भेटेल का भगवंत? सांगा भेटेल का? म्हणून काय पाहिजे? भाव पाहिजे. माईम भट्ट सराळ्याकडे ज्यावेळेस रुद्रपूरला जातात ना, मनामध्ये भाव आता बस माझ्यासारखा पंगत करणारा कोणीच नाही इथं. सुंदर रेशमी वस्त्र श्री प्रभू बाबांसाठी घेतलं. देवाने जाणलं मनामध्ये. जसा पंगत करायला आला ना, त्याचं वस्त्र घेतलं आणि गटारीमध्ये चोळून त्या ठिकाणी टाकून दिलं. रडायला लागले माईम भट्ट. आचार्य म्हणतात, भटो मनामध्ये काही आपण इच्छा केलती का? हो म्हणे. काय केलती? की माझ्यासारखा श्रीमंत आणि माझ्यासारखी पंगत करणारा कोणी नाही. कटकट भटो. अरे ते श्रीप्रभू वा ईश्वर अवतार आहेत, ते सगळं जाणतात रे. मनातलं दुःख करा, रडा, प्रायश्चित करा. माईम भट्टाने श्रीप्रभू बाबांचे श्रीचरण पाये धरले, रडायला लागले. त्यावेळेस श्रीप्रभू बाबांनी त्यांच्या पंक्तीचा आणि वस्त्राचा स्वीकार केला. मला सांगायचं काय, जरी पैसे असेल देवाकडे जाता येतंय, पण त्याच्या पाठीमागे भाव पाहिजे. ते करत असताना देवा माझा तो उपहार स्वीकार कर. चटणी भाकर असू द्या, तो नक्की स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. भाव पाहिजे. माझ्या विदुराचा भाव होता, भगवंताने ते स्वीकार केला. म्हणून त्या विदुराचा भाव कसा होता ते चरित्र मी तुम्हाला सांगतो. भक्तीमध्ये जर भाव असेल ना, तर देव आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. ज्यावेळेस वनवास भोगून पांडव हस्तिनापूरमध्ये येतात, बऱ्याच जणांनी समजावून सांगितलं की पांडवांचं जे राज्य असेल ते देऊन टाका. दुर्योधन द्यायला तयार नाही. त्यावेळेस शिष्टाईसाठी शांतीदूत म्हणून समजून सांगण्यासाठी जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाकडे जातात आणि सांगितलं, दुर्योधना अरे तुझे भाऊ आहेत ते, त्यांचं काही वाट्याचं घर असेल, काही शेती असेल, काय असेल, राज्य असतील, देऊन टाक ना. आपल्यातही कधी कधी असं होतं का नाही? नाही देऊ वाटत ना कधी कधी. देऊन टाक त्याच्या अधिकाराचं. त्यावेळेस दुर्योधनाचं एक वाक्य, शुच्याग्रम नैव दास्यामि युणा युद्धेन केशव. सोयीच्या अग्रभागावर बसेल एवढंही राज्य मी देणार नाही युद्ध केल्याशिवाय. नाही ऐकलं द्वारकानाथाचं, निघून गेले परत. घरामध्ये श्रेष्ठ असणारे विदुर काका, ऐका माऊल्यांना कथा. विदुराला वाटलं एक वेळेस समजून सांगावं. उद्धट अशा असणाऱ्या दुर्योधनाला काय म्हणत विदुर काका, दुर्योधना अरे चांगलं नाही रे. जसा तू माझ्या भावाचा मुलगा आहेस ना, तसाच माझ्या पांडूचे मुलं आहेत रे. ते त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक ना. त्यावेळेस विदुर काकाला दुर्योधन म्हणला, एका दाशी पुत्राने आम्हाला समजून सांगण्याचं काम नाही. ज्यावेळेस दाशी शब्द ऐकला ना माझ्या विदुर काकाने, हृदय जळल्या गेलं. लक्षात घ्या. आयुष्यभर हस्तिनापूर तख्ताची सेवा करणारा विदुर काका, पायाखालची जमीन सरकले विदुराशी. डोळे डबडबलेले, काहीच बोलला नाही विदुर काका, काहीच नाही. ऐका माय, सुलभा विदुराची पत्नी पाहते तर विदुराच्या डोळे डबडबलेले आहेत. ती म्हणते, धनी आज आपण नाराज दिसतायत, कारण काय? विदुर काका म्हणतात, सुलभे मला आज दुर्योधन खूप बोलला. ज्यावेळेस आमचे लहान मुलं मोठ्या माणसाला बोलत असतात ना, ते पर्वत एवढं दुःख असतं. लक्षात घ्या. नाही सहन करू शकले विदुर काका. सुलभा म्हणते, धनी कदाचित देवाची इच्छा असेल की आपण या महलामध्ये नाही राहावं, नाही राहायचं आपण इथं.
त्या हस्तिनापुराच्या बाहेर वनामध्ये पर्णकुटी केलेली विदुर काकांनी लक्षात घ्या. दोघही बसलेले चिंतेत असतात विदुर काका. आणि सुलभा म्हणते, धनी आपली काय इच्छा आहे? काहीच नाही बघ, काहीच, फक्त त्या देवाला एकदा डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे. माझ्या पर्णकुटीमध्ये तो आला पाहिजे का? ती म्हणते, कशाला स्वप्न पाहता? तो तुम्हाला ओळखतो का तरी? तो विदुर काका म्हणतात, अगं सुलभे, मला तो काका म्हणतो का? मला काका म्हणतो तो. काय संवाद असेल दोघांचा? पर्णकुटीच्या बाहेर झोपल्याले तर मनामध्ये विचार करते, कोण ही सुलभा, विदुराची पत्नी, जगाचा मालक. आम्ही काय अष्टदलिद्री आहेत, काय जोडला असं? देव कशाला येईन माझ्या पर्णकुटीमध्ये? पण मनामध्ये विचार करते, जर माझ्या देव घरात आला ना, माझ्या झोपडीमध्ये जर देव आला ना, तर माझं भाग्य उजडेल. आणि स्वप्न पाहता पाहता झोपते. ती म्हणते की देव आला ना तर मी दिवाळी उत्सव त्या ठिकाणी साजरा करेल, तो श्याम माझ्या झोपडीमध्ये जर आला तर. म्हणून तिचं स्वप्न बघा कसं आहे, आपण भजनामध्ये पाहणार आहोत. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. सगळ्यांनी एक साथ, झोपड़ी के बाग एक मिनिट पहा. ती एवढा मनामध्ये ती स्वप्न पाहते देवाचं. आपण नुसतं ऐकायचं नाही, सगळ्यांनी टाळी वाजली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आमच्या महाराजासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार. वा वा वा. दोघ जण विदुर काका आणि सुलभा त्या पर्णकुटीच्या समोर झोपलेले असताना स्वप्न ती रंगवते. तर ती काय म्हणते ऐका. वा. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, शाम आएंगे. वा वा. हात वरती करा, हात वरती करा.